कादंबरी कशी माहितीये? कादंबरी सारिका कशी? सारिका हा अत्यंत दुष्ट माणूस आहे हा. आज सकाळीच लागलाय मला जळू. निशान दिली आहेत त्यांनी मला. सारिका अशी आहे ना की ती खूप कमी बोलते पण खूप जीव लावते सगळ्यांवर. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. पाऊस 2 या वेब सिरीजला तुम्ही खूप प्रेम देताय, त्यासाठी थँक्यू सो मच. तुमची आवडती जोडी सारिका आणि डॉक्टर आज माझ्यासोबत आहेत. कसे आहात? एकदम मजेत. कमाल. म्हणजे मी त्यांना सांगितले की तुम्हाला एकमेकांबद्दल छान छान बोलायचं आहे, तर सुरू होऊ दे. कशी आहे सारिका? नाही नाही, चांगली आहे, खूप चांगली आहे. म्हणजे ॲक्टर तर ग्रेटर आहेच, पण माणूसही कमाल आहे. म्हणजे बरं वाटलं मला काम करून. बरं, डॉक्टर कसे आहेत? बरं, खऱ्या आयुष्यातला तेजस कसा आहे? खूप शांत आहे, खूप शांत आहे. म्हणजे आम्ही सगळे मजा करत असतो आणि हा कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो, त्यामुळे कळत नाही की तो सेटवर आहे की नाही. धार्मिक माणूस आहे. धार्मिक. पण एकमेकांची जेव्हा ओळख झाली तेव्हा एक असतं ना की ही सारिकापेक्षा वेगळी आहे, किंवा कादंबरी आणि सारिकामध्ये किती फरक आहे हे तिला विचारण्यापेक्षा तू काय सांगशील? नाही हो, मी करून दाखवू शकतो. ओके. कादंबरी कशी माहितीये? कादंबरी सारिका कशी? सारिका सारिका अशी आहे, एकदम लाजाळू वगैरे आणि ऍक्टिव्ह आहे. सारिका ऍक्टिव्ह आहे. ओके कादंबरी ऍक्टिव्ह असल्यामुळे सारिका ही ऍक्टिव्ह झाली असं वाटतं. ओके. आता सेम प्रश्न तुझ्यासाठी, तेजस आणि डॉक्टर मध्ये किती फरक वाटतोय तुला? चांगलं बोल, चांगलं बोल. नाही, हा वेगळा आहे. हा हा अत्यंत दुष्ट माणूस आहे हा. हा अजिबात शांत नाही आहे. सीन चालू व्हायच्या आधी हा खूप वेगळा असतो, खूप वेगळा असतो. जेव्हा हा सीन वाचत असतो त्यावेळी हा आम्हाला दिसतही नाही, पण नंतर जेव्हा आमच्यामध्ये येतो त्यावेळी तो शांत शांत एकदम. पण एकेकाला गाठून तो जे काही किडे करतो, प्रत्येकाकडे वेगळा आहे हा. हा वेगळा आहे सगळीकडे. हा, मग वेगळं असावंच लागणार ना. म्हणजे प्रत्येक जणासोबत सारखं नाही वागू पण तू शकत. जसा आहेस तसा तू दिसत नाहीयेस. पण अरे, तू कसा आहेस हे माहिती मला. आता तुझ्या समोर वेगळा असतो मी, यांच्या समोर वेगळा, त्यांच्या किडे व्हर्सटाईल किडे आपण माझे. जळू जळू. आज सकाळीच लागलाय मला जळू. निशान दिली आहेत त्यांनी मला. पण चांगलं आहे, मजा मी येते. जेव्हा जेव्हा सेटवर आहे तेव्हा तेव्हा असं मी जाणवलंय की, किंवा मी स्क्रिप्ट वाचली असल्यामुळे मला माहिती आहे की डॉक्टरच्या वाटेला खूप मोठे मोठे डायलॉग आहेत. जेव्हा बघावं तेव्हा डॉक्टर फक्त वाचन करताना दिसतो. तर या डायलॉग्स बद्दल काय सांगशील? आणि ते फार छान आहेत, नितीन पवार सरांनी लिहिलेत, पण पाठांतराला किती जीव जातो? जीव राहिलंच नाहीये काही. एवढं लिखाण खूप सुंदर आहे, पण मनोगत आहे. हा मनोगत आहे. म्हणजे एकदम फिलॉसॉफी, एकदम ज्ञानच देतो. आणि म्हणजे सगळ्यात जास्त रिटेक्स माझ्यामुळे झालेत. हा खूप बोलतो, कारण हा खूप बोलतो. सतत दुसऱ्याला काहीतरी सांगत असतो. हा खूप बोलतो. हा एका वेळी 8-9 वाक्य बोलतो. बाकीच्यांनी काय करायचं? नाही, आणि असा प्रश्न पडतो. प्रत्येक वेळेला ना, म्हणजे माझे खरंच खूप रिटेक होतं. एवढी मोठी फिलॉसॉफी बोलायची, तेजस एवढी फिलॉसॉफी नाही देऊ शकत, मला माहितीये. डॉक्टर आहे म्हणून देतोय. मी बोलायचो, मी चुकलो, हे सगळे परत चुकला, खाल्ली माती. आता परत पहिल्यापासून करायचं. पण लिखाण खूप सुंदर आहे, म्हणजे खरंच नितीन सरांचं. बरं, पण सारिकाच्या वाटेला डायलॉग जरी कमी असले तरी ते इमोशन्स खूप आहेत. आणि पाऊस 1 किंवा पाऊसने जो बार सेट केलाय अनेक अवॉर्ड्सचा, एक थोडंसं प्रेशर आहे सारिका? पहिल्या सीझनमुळे काय झालं ना, सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या, कारण खूप सक्सेस मिळाला. त्यामुळे ते थोडं बर्डन आहे डोक्यावरती की अरे यार, हे होणार आहे का आमच्याकडून. पण सर खूप चांगल्या पद्धतीने करून घेतात आणि आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. ही भाषा वेगळी आहे, परत कॅरेक्टर खूप सोज्वळ, खूप साधं आणि खूप नॅचरल आहे. आणि मी तर म्हणेन की सारिका अशी आहे ना की ती खूप कमी बोलते पण खूप जीव लावते सगळ्यांवर. आणि एक प्रत्येकाकडे एक कप्पा असतो ना कन्फेशनचा, आणि तो वेगवेगळा असतो की काय पद्धतीचं कन्फेशन कोणत्या कप्प्यात करायचं ते तिचं ठरलेलं आहे. तिचं शीतलीसोबतचा बॉन्ड वेगळा आहे, धुरपी जी आमची गाय आहे तिच्यासोबतचा बॉन्ड वेगळा आहे. म्हणजे माणसाला सुद्धा मनातलं ती फारसं काही सांगत नाही, पण त्या धुरपीला सांगते. आणि जरी सारिकाने नाही सांगितलं तरी ते तिला कळतं. किती छान. हे गाव जिथे आपण शूट करतोय बागलेवाडी, हे फार वेगळं आहे. म्हणजे तू मुंबईला राहतो, तू मुंबईला राहते, फार वेगळं आहे. म्हणजे आपण असं नाही राहत तिथे. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना विचारते, जर आपण 7 दिवस जरी इथे राहिलो तरी आपण कसे राहू? तर या गावाबद्दल काय सांगाल? खूप मस्त आहे. म्हणजे डोळ्याची पापणीच लागत नाही ते. असं टकमक बघत असतं माणूस. झाडं, हवा, म्हणजे पाऊसच पाऊस. पाऊस आपलं सिरीज आणि पाऊसच पडतोय. तुला काय एक्सपिरियन्स आला या गावचा? आपण म्हणतो ना की स्वर्ग 2 बोटांवर आहे,
तसं आहे हे गाव. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की आपण इतर वेळी पैसे देऊन जातो अशा ठिकाणी थोडं शांत व्हायला, रिलॅक्स व्हायला, वेकेशनसाठी. पण इथं कामासाठी आलोय पण मजा करतोय. 2 बोटांवर आहे आमच्यापासून स्वर्ग. खूप मस्त आणि असेच काम करत राहा आणि प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते, अशीच आवडत राहू दे. पुन्हा भेटू एका नव्या भूमिकेत. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. येस, थँक्यू थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.